शिवसेनेच्याच नेत्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात या विषयावर आपण काय बोलाल? मुळामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता। एवं बाळासाहेबांचंच काय, इथे राज्य करणारे आता जे मुख्यमंत्री आहेत, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, हे सुद्धा हे मान्य करणार नाही असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा भरोसा वाटतो। जय गुजरात कधीच ते म्हणणार नाहीत, कारण ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रात झाली, ते जय गुजरात कसं बोलतील? आणि मला असं वाटतं सपशेल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाणा खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत। मुळात जय गुजरात, गुजरात गुजरातच्या जागी तो देशाचा एक महाराष्ट्रासारखा राज्य आहे, ते तिकडे जाऊन हे करा। तुम्ही तिकडे जय महाराष्ट्र म्हणू शकता का? ऐकून घेतील का? का महाराष्ट्रात तुम्ही ही आग लावताय?